चैनल है स्पीकर पे आ तो स्पीकर आते साठी हॅलो माझी पाठी चला सगळे जण रोकडीच आमचं आम्ही मीटिंग स्टार्ट करता माझ्या पाठीचा पण आवाज येईना पाहिजे चेंज किया नहीं मेरा कॉपी करते जा रहे ट्रेंडिंग गोवा 93 ट्रेंडिंग गोवा 93 कोणावर कोणतरी काल लाईव्ह आलो ती आमचे ते आमच्या पुढे बघा खाजगी राहिलंय ते काय होय चिमला उकललं असतं नाही राकेश लाईव्ह ट्रेंडिंग गोवा 93 तुम्ही रे नाही रे होय काय 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 काले मध्ये तू आता पब्लिसिटी करतो तिथे हां तू पब्लिसिटी करतो हॅलो माझे केअर आला तर माझ्या सगळ्यांनी मस्त पटकन प्लीज पुढे कर पटकन सगळं पुढे काय साहेब गावाचे नाव सगळे पटकन चला रे पटकन चला मास्टर पुढे नाही असे किती अक्के रे असे आहे रे भाऊ फाटला ना काही फायदा ना हॅलो अरे मास्टर फाटीवर आहे फाटीवर चालू करतो आम्ही हॅलो हॅलो ए बाबा हॅलो माझे पाठीराव पुढे कोण राहणार पाठीराव साठी चला ओके क्या टाइमपास करा रहा अरेंज साठी वाजता 2 मिनिटांना आम्ही स्टार्ट करता पुढे या हॅलो माशी फाटी या अरे फाटी चला रे झाले सगळं आमचं आयचं हा पीसफुल मिटिंग हा कोणूच कसले नाका जाल्ले स्लोगन्स बी काय दिवची ना तायो बियो मारप ना कोणाकूच काय करप ना सुशेगाद आम्ही आमची जी कितें अपडेट येयला कालच्यान
आम्ही जे पणजे मोर्चा व्हरपाचो आसलो तेका आतां कितें अपडेट येयला आनी काल आमकां लेटर येयला तेचेर सगळें आमी सविस्तर तुमकां सांगतले आनी फुडलें आमचें सांगतले. फक्त काय अशें स्लोगन बिवन काय दिवपाक ना. आमी पिसफूल वर्क करुया आनी फुडली तुमकां अपडेट दिवन फुडें आमी कशें व्हरता तें सांगतले. ओके. ना फेस आमकां दाखय, फेस आमकां कर. आवाज येतलो न्हू, स्पीकर त्या हेडून फुडें नाले. हॅलो असं इको कमी कर. हॅलो हॅलो महेश मातसो फुडें येवचो. चालू कर. हॅलो मिटींग जे आमची आसा आता स्टार्ट करता. महात्मा गांधीजी तांकां याद करून आयज ह्या हुतात्मा दिवसाक तेची प्रेरणा घेवन जे आमी एक महायुद्ध चालू केल्ले इतले दीस पीसफूल प्रोटेस्ट, पीसफूल हंगर स्ट्रायक आनी तरेतरेचे आमचे प्रोटेस्ट ते महात्मा गांधीजी त्यांचे प्रेरणा घेवन आमी स्टार्ट केल्ले. सो आता पयलीं म्हटल्यार तुमकां सांगता आमचो महाआंदोलन जे असले पणजे असले आझाद मैदानाचेर. मात जशें की तुमकां कळून येयला की थंयसर सेक्शन 163 BNS लागलेलो आहा. सो तेकाच लागून पीसफूल प्रोटेस्ट जावपाक जाय, कांय थंयसर वायलन्स जावपाक जायना म्हणून आमी हांगसर ती एक केअर घेतलेली आसा. आनी ह्या दिसा जशें की आमकां दिसता की महात्मानीच आमकां हांगसर आपयला आनी ताच्या पांया कडेन तेजी प्रेरणा घेवन इतले दीस हे स्टार्ट केल्ले आसा. तेणीच आमकां आपयला आनी तेजो आशिर्वाद घेवपाक तेणी हांगा आपयल्ले आसा. आता तुमकां सांगता 2 दीस पयलीं प्रेस नोट येयलो. टुरिझम डिपार्टमेंटान प्रेस नोट काडलो की युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ ह्या दोन्ही प्रोजेक्ट्स चिमलाच्यान शिफ्ट करता म्हणून. मागीर सीएमानूय स्टेटमेंट दिले. त्याच्यानंतर आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन क्लॅरिफाय केले की आमकां रिटन कम्युनिकेशन कांयच ना म्हणून आम्ही आमचो हंगर स्ट्रायक कंटिन्यू दवरलो आणि आयचे जे मिटींग आसा तीवूय कंटिन्यू दवरली. ते जातकीर काल परत एक टुरिझम डिपार्टमेंट कडसून लेटर येता रातच्या 10 सुमार लेटर येता आणि त्या लेटराचेर केदार नायक जो टुरिझम डायरेक्टर आसा तो सायन मारता. पयलीं म्हटल्यार आमी ते लेटर आउटरायट रिजेक्ट करता. आमी ते लेटर एक्सेप्ट करिना आणि त्याची वेगवेगळी कारणां आसा. पयलें म्हटल्यार त्या लेटरान त्या टुरिझम डिपार्टमेंटान दिल्ले आसा आणि टुरिझम डायरेक्टर केदार नाग यांनी सायन मारले आसा. त्या लेटरान त्यांनी अशें म्हटलेलें आहा की लोकांची भावना आणि जे मोजकेच लोक एजिटेट करता त्यांची भावना समजून प्रशासन स्तंभ आणि युनिटी मॉल या दोन्ही प्रोजेक्ट चिमलाच्यान शिफ्ट करता. आणि वेटलँडाक आम्ही सांगता की जी झोन ऑफ इन्फ्लुएन्स आहा ते रिवाइज करून नोटिफाय करचे अशें त्यांनी लेटरान म्हटलेलें आसा. सो आमी ते चिमलकार रिजेक्ट करता. त्याचे कारण एकूच म्हटल्यार युनिटी मॉल वो प्रोजेक्ट आहा तो गोवा टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हळ्यार GTDC करता आणि प्रशासन स्तंभ प्रोजेक्ट जो आसा तो गोवा एडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट JAD आणि फायनान्स डिपार्टमेंट मेळून करता. सो
केदार नायकाक कसलीच कॉन्स्टिट्युशनली आणि लिगली आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्हली रायट ना की प्रशासन स्तंभाचे उलोवपाक आणि वेटलँडाचे उलोवपाक. त्यांनी फक्त युनिटी मॉलाचे उलोवंक जाय आसले आणि GTDCनूय सांगपाक जाय आसले युनिटी मॉलाचे आपण शिफ्ट करता म्हणून. पयलीं म्हटल्यार जो GTDCचो एक कॉर्पोरेशन आहा त्या टुरिझम डिपार्टमेंटाच्या अंडर येता. आता हेच इतलो व्हडलो डिसिजन घेवपाक GTDCन बोर्ड मिटींग घेतली काय, तेंच्यांनी रेझोल्युशन पास केले काय, हे काय त्या लेटरार क्लियर करना. आणि केदार नायकान हे कशें सांगले की प्रशासन स्तंभ तो शिफ्ट करता म्हणून. प्रशासन स्तंभ जसं की आमकां खबर आहा हितून प्रमोद सावंत गोंयचो मुख्यमंत्री तेका रायट आसा, तेका कॉन्स्टिट्युशनली लिगली आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्हली रायट आसा तो शिफ्ट करपाक ना तेजेर उलोवपाक. सो हे केदार नायकान आणि हे सरकारान इतलो व्हडलो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॅब्स कसो केलो आणि आमकां पिशान कशें कित्याक काडटा. सो हे आमकां पिशान काडचें न्हू असो आमी संदेश आयज दिता. दुसरी गजाल आहा वेटलँड गोवा स्टेट वेटलँड ऑथॉरिटी आसा ते एनवायरमेंट मिनिस्ट्रीच्या अंडर येता. आता एनवायरमेंट मिनिस्टरूय डॉक्टर प्रमोद सावंतूच आसा. सो कशें तेणी दुसऱ्या डिपार्टमेंटाचे परत केदार नायकान लेटर दिले हांगसर तेंच्यांनी गडबड केल्ली आसा. म्हणून आमचे डिमांड आसा हे लेटर आमी रिजेक्ट करतात. मात आमचे डिमांड आसा ह्या आयच्या सभेक आमचो डिमांड आसा युनिटी मॉल तेजो तेंच्यांनी आतां हे केल्ले आसा. युनिटी मॉलाचो प्लॉट A आसा आणि प्रशासन स्तंभाचो प्लॉट B आसा. सो दोन्ही प्लॉट जागे डिफरंट डिपार्टमेंटाचे आसा. सो युनिटी मॉलाचे टुरिझम मिनिस्टर आणि GTDC यांच्यांनी क्लियरली आमकां सेपरेट लेटर दिवचे आणि सांगचे की हो चिमलाच्यान शिफ्ट करता म्हणून. दुसरे जो आमचो फायनान्स मिनिस्टर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट मिनिस्टर एनवायरमेंट मिनिस्टर आमचो CM आसा त्यांनी सेपरेट लेटर दिवन प्रशासन स्तंभ जो प्रोजेक्ट आहा तो चिमलाच्यान शिफ्ट करता म्हणून आमकां सेपरेट लेटर दिवचे. हे दोन्ही लेटर मेळटकरूच मेळना जाल्यार आयज आमी डिमांड करता की आमकां बेगीनच्या बेगीन ही दोन्ही लेटरां दिवची. आणि हे जेन्ना परत आमकां लेटरां मेळना तेन्ना परसून आमचो तो हंगर स्ट्रायक जो आयज 34th डे एंटर जाता तो आमचो कंटिन्यू उरतलो. ते लेटरान आमी आनी कितें कितें मागता जी रिनोटिफायड जागा जावपाक जाय. जो जॉयंट सर्वे जाला तेजो आतां एज पर द रिपोर्ट जॉयंट सर्वे रिपोर्ट आमचे सजेशन्स आमचे ऑब्झर्वेशन्स ते प्रमाणे जी वेटलँडा प्रमाणे रिनोटिफायड जावपाक जाय. मागीर दुसरो आनी एक डिमांड आसा जे ऑलरेडी कन्स्ट्रक्शन थंयसर जाल्लें आसा थंयसर डिस्ट्रक्शन जाल्लें आसा GTDCन ते केल्ले आसा युनिटी मॉलाचे ते ती जागा रिस्टोर करची. आणि थंयसर आमी TCP कडेन डिमांड करता की थंयसर कसलेच सेटलमेंटचे जोड तुम्ही दाखवायचे न्हू. जेन्ना हे रिनोटिफाय जातकीर आमी जे कालच्या गोविंद बाबाक काल लेटर ते ऑफिशियली हे आयज जे सांगला ते आमी ऑफिशियली तांकां सांगतले आणि तांकां सांगतले की दोन्ही लेटरां आमकां जाय. जो डिपार्टमेंट लागता त्या डिपार्टमेंट कडसून आमकां ही लेटरां जाय. सो सरकारान आमची दिशाभूल करची न्हू आमकां लायटली घेवची न्हू अशें आमी एक कॉन्स्टिट्युशनल वेन सांगता. दुसरें म्हटल्यार जशें की सांगला की हे आमी लेटर रिजेक्ट करता. आता जो प्रशासन स्तंभ स्पेशली प्रशासन स्तंभाचे उलयता तेन्ना प्रशासन स्तंभ जशें की सांगला आमी की ती जॉयंट सेक्रेटरी फायनान्स आहा प्रणब भट तुमचे तेजे कडेन आमी मागता आणि मिडियमा मार्फत आमी मागता की तुम्ही तांकां विचारचे की तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रायट तेका आसा सगळो. तेणी सजेस्ट करूंक जाय CMाक की तो जो प्रशासन स्तंभाचो DPR आमकां तेणी दिवचो आणि तेणी DPR दिवन आमकां सांगचे की हे प्रोजेक्ट शिफ्ट करता म्हणून ना की केदार नायकान. सो असलो व्हडलो ब्लंडर आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लंडर ह्या सरकारान केल्लो आसा ताका लागून आमी हे मिटिंगेन आयज सांगता परत क्लॅरिफाय करता की जेन्ना पर्यंत हे दोन्ही कम्युनिकेशन ऑफिशियली लिगली
आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्हली आमकां दोनूय प्रोजेक्ट युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ चिमला गांवच्यान शिफ्ट करना जाल्यार आमी आमचे जे हंगर स्ट्रायक आहा ते कंटिन्यू करतले आणि जे पीसफूल जशें की आयज आमी सांगता तेजो आदर्श घेता महात्मा गांधीजीचो आदर्श घेता तेज्या आदर्शान आमी तेजे जे कितें हे आमकां हे आसा मार्गदर्शन दिता तेज्या आदाराचेर आमी फुडें वयतले आणि पीसफूल प्रोटेस्ट आमचो असो चल्ला तसो चालूच उरतलो. सो एक संदेश की सरकारा कडेन की तेंच्यांनी फकाणां करची न्हू हे बेगीनच्या बेगीन तुमी हे दोनूय ऑफिशियली आमकां दिवचे. सो हांव मागता आतां आमचे आज हांगा जमिल्ले गोंयकार भाव भयण पत्रकार भाव आनीक आजच्या दिसाचे मेन संदेश म्हणटा ते आज मार्टियर्स डे आनीक आमचे महान महात्मा गांधीजीक आजच्या दिसाक असॅसिनेट केल्लो. आजच्या दिसाक जेन्ना सुरवातेक हांव उलयतां चड उलोवपाना पूण आमचे महान जे फ्रीडम फायटर आशिल्ले आयचो आमी सगळे ह्या दिसाक मार्टियर्स डे म्हणून उगडास करता. त्याच वेळार जेन्ना चिंबेडकाराच्या लोकांनी खास करून हिंगा बाब गोविंद आसा बाब अजय आसा दुसरे सगळे चिंबेडकाराचे वांगडी आसा मुखार जेन्ना सरलेले पयले सुवातेर ह्या सरकारान ज्या पद्दतीन ह्या लोकांक रस्त्यार हाडले एक म्हयनो मायज जालो. लॉज दिसता कित्याक गोंयांत हुकुमशाय आहा काय कितें असो प्रश्न निर्माण जाता. ह्या सरकाराक लॉज ना. जेन्ना नोटिफिकेशन काढले टुरिझम डिपार्टमेंटान ओरिजिनल जो जागो आशिल्लो 3 लाख स्क्वेअर मीटर IT डिपार्टमेंटाचो आशिल्लो 60,000 सुमार हे लँड टुरिझम डिपार्टमेंटाच्या खात्यात ट्रान्सफर झाले आणि जेन्ना ट्रान्सफर झाले प्रशासन स्टंप हो प्रोजेक्ट अंडर जनरल एडमिनिस्ट्रेशन 17 स्टोरीचो हो प्रोजेक्ट आणि म्हाका खबर ना हो सरकार कित्याक लोकांक फटयता. सारखे नोटिफिकेशन कित्याक मुखेलमंत्री काडिना कित्याक क्लियर कट सांगना. म्हाका दिसता हो डिमांड आज आमचे भावांनी घातलेलो आसा. देर हॅज टू बी अ क्लियर कट अश्योरन्स इन रिटर्न. आज वेदर केदार नाईक टुरिझमाचो जो डायरेक्टर आहा whether he has right today to issue a notification pertaining to another department that is general administration हे land transfer करपाक JDन सरकारान प्रयत्न केल्लो तेजेर क्लॅरिफिकेशन जाय. आज आमचे जे थिंगा डिस्ट्रक्शन जाला 25 कोटी रुपयाचे डिस्ट्रक्शन बुराक मारपा हे सरकार बरे आहे. बुराक मारपाक तिजोरी बुराक मारताय 25 कोटीचे डिस्ट्रक्शन हे सायडी. आज हेजे क्लॅरिफिकेशन म्हाका दिसता सरकारान दिवपाक जाय. लोकांक फटोवचे न्हू. एक स्टेटमेंट एक मंत्री काढा मुखेलमंत्री दुसरो स्टेटमेंट काढा. हे चिंबेलकाराचे लोकांचे एक विक्ट्री. दिस इज नॉट अ पॉलिटिकल मुवमेंट. दिस इज द विक्ट्री ऑफ द पीपल. आणि आज लोकांना दाखवून दिलेले असा की जे प्रोजेक्ट पर्यावरणा हे सरकार हाडपाक सोदता तेजे विरुद्ध आज म्हाका दिसता आमी सगळ्यांनी प्रेरणा घेवपाक जाय. आणि हांव सल्यूट करता तुमकां कित्याक ज्या पद्दतीन तुमी इतले दीस आज हे सॅक्रिफायस केलेले आसा. खास करून ह्या मार्टियर्स दिसाक आमकां तरी दिसता गोंयांत सालाजार शाय आहा काय कितें कसलेच कम्युनिकेशन ना. सो द डिमांड इज व्हेरी क्लियर. स्क्रॅप दीस जे
डिसिजन आमचे आज हिंगा प्रोटेस्टर गोंयकार पावकताय तेज हाटल्यान आमी सगळे एज गोंयकार आसता. आयज आमचे सगळ्यांचे बापूची आणि जेंका फादर ऑफ नेशन ही पदवी मेळ्ळी आणि ज्यांच्यांनी आमच्या देशा खातीर हौतात्म्य पत्करले, हौतात्म्य अशें क्या या महान व्यक्तीचे आमच्या या देश विरोधी लोकांक जेंका नसय असली त्यांच्यानी आमच्या लाडक्या बापूजीची या गोडसे नावाच्या व्यक्तीन हत्या केली. परंतु बापूजीन दाखयल्लो सत्याचो मार्ग जेनी जेनी पत्करलो त्या सगळ्याचो त्यांच्या जीवनात विजय झालो. त्याचप्रमाणे गेले 34 दीस आम्ही सत्याच्या मार्गान बापूजीचे नाव घेऊन त्याचबरोबर आमच्या आदिवासीचे नेते भगवान बिरसा मुंडा हांचे नाव घेऊन आमची दैवता देव बायगिणेश्वर, आमची भगवती चिम्मलकरी, सातेरी माया हांचे सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन जे कितें आमचेर हांगचल्ल्या हुकुमशाही सरकारान एक व्हडले अरिश्ट हाडलेले युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ नावाचे आमचो विध्वंस करपा खातीर त्याच्या खातीर आमचो सगळो गांव तुम्ही हांगा पळयता, हो जनसमुदाय जो पळयता, हो एकवट जो पळयता, तातूंत मेजॉरिटीन आमचे चिमलचे आमचे भाव आसा, भयणी आसा, आमच्या आवय आसा, आमच्या आज्यो आसा, हेंच्यांनी ही आमच्या क्रांतीची मशाल स्वतःच्या हातीन घेतली आणि घराघरांनी वचून सगळ्यांक जाग हाडली की असो एक संदेश दिलो प्रत्येक घरान वचून जोपर्यंत आम्ही एकजूट जाऊन एक मूठ जाऊन व लढो लढना तोपर्यंत ते हुकुमशाही सरकार जे आसा ते आमकां बदपाक ना. म्हणून आम्ही शांततायेच्या मार्गान हे आंदोलन केले. 34 दीस
आमच्यो भयणी, आमच्या आवय आजो थंय आमच्या स्थळाचेर त्यांच्यानी भूक हडताळ केली, उपोषण केले आणि एक प्रकारचो दबाव जो आसा तो सरकाराचेर हाडलो. इतकेच न्ही, इतिहासान नोंद करून दवरपा सारखी एक घटना 15 डिसेंबरात आमची ही जी नारी शक्ती जी आसा, जांकां आमी दुर्गा मातेचो अवतार म्हणटा, त्यांच्यानी विधानसभेन धडक दिवपा खातीर जी नीती वापरली आणि सांगले सरकाराक, पुलिसांक सांगले लॉ अँड ऑर्डर करता हे सांबाळटा तांकां, आमकां आमच्या न्याय हक्कासाठी विधानसभेन वचूनही आमचेर तुम्ही जाय जाल्यार लाठीचार्ज करा, आमकां अरेस्ट करा, परंतु हे लॉ अँड ऑर्डर सांबाळपी हे आमच्या समोर नमले ना. त्यांच्यानी लाठीचार्ज केलो ना, आमकां आमच्या लोकांक कैद केले, कांयच करूंक ना. कारण हो आमचो जो मार्ग जो आसलो आंदोलनाचो तो शांततायेचो आसलो. आयज बाबा आमचो अजय जे कितें घडलेलें आसा त्याच्या संबंधी उलयलो. हांव एकूच सांगूंक सोदतां, डॉक्टर प्रमोद सावंताक, बाबा रे हो तो कितें ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजर जो आसा तो तुमच्या अधिकाऱ्यांक सोमोवपाची गरज आसा. म्हाकाय कळना. अरे जीएडीचे जे ह्या आसा त्यांची जी जबाबदारी आसा, बाब केदार नायक जो आसा हो कशी घेता. सर केदार नायकान आपले पळोवपाचे, जे जीटीडीसी आसा तेजे लेटर काढून तुम्ही दिया. हा तुका कितें पॉवर ऑफ एटर्नी दिला, कितें दिला तुका. दुसरें, इतको तुम्ही बरो निर्णय घेता आमच्या खातीर, गोंयकारा खातीर, एक सादी प्रेस कॉन्फरन्स तरी घ्या. हा आणि मजा कितें सांगता तुमकां, मजा अशी, काल त्या बदामी सराक विचारले हांवें, अरे बाबा म्हटलें तुम्ही जी पळय ती प्रेस घातली काय न्हू ती कितें रे, आमकां विश्वासान बी कांय घेवप ना. तुम्ही मिटींग दवरली म्हटलें जी रिसर्वे केला त्याची, पूण आमकां आपोवंक ना. तुम्ही म्हटलें सीएमाच्या कानान घातलें म्हटलें. बरोबर. जेन्ना आमची बाजू तुम्ही आयकून घेना, फक्त एक सायड, कळ्ळें न्ही, तुम्ही ताका सांगता, तुम्ही त्याच्या कान भरता अशें जालें न्ही. राती हांवें सांगला तुमच्या सोबे बाजार सांगता, हांवें राती सांगला तुझ्या कान भरता म्हणून. असलो कसलो निर्णय, हो निर्णय बरोबर न्ही. त्यांना हांव इतकेंच मागता, जशें अजयान मागला त्याप्रमाणे, तुम्ही चिमलच्यान आमच्या तळ्या वरसून, ह्या वेट्टेंडा वरसून हो जो ह्या आसा आमचो कितें करपाचो, आमी स्क्रॅप करपाक मागताले, तेन्ना हांगासून आमच्या तळ्यारसून आमच्या वेटलँडात तो डिलोकेट वरा, प्रशासन मारा आणि युनिटी मौली वरा. पूण त्याचे कॉरस्पॉन्डन्स जे आसा ते मातशें बरोबर करा. हांवें काल तुमकां सांगिल्लें सर, व्हडलो जो लूप होल तेंच्यांनी दवरिल्लो आसा
जो स्टेटमेंट आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी कॅरी केला तो असो की आमगेर उपकार केले सारको कितें म्हटलें तेंच्यांनी शेवटी पळय हांव आनी रोहन खंवटाबाई सांगतालो बाय काय न्ही तेच खरें जालें ते कितें खरें जालें तर आमी म्हणटाले की युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ झोन ऑफ इन्फ्लुएन्सान येना म्हणून अरे बाबा तुवें अजून जो कितें रिसर्वे केल्लो तेचो रिपोर्ट तुम्ही सारको पळोवंक ना आमकां बाजूक दवरून अर्धसत्याचेर तूं विसंबून रावन तुम्ही हो स्टेटमेंट करता कोण माननीय सीएम हे आयकपाक बरें दिसना बरें दिसना सो म्हजो एक डॉक्टराक हें आसा की आमचे हायड्रोलॉजिस्ट असले आणि तुमचे आशिल्ले तांकां बरोबर घेवन हो जो आसा जो रिपोर्ट आसा वेटलँडाचो नव्यान जो आमी सांगिल्लो रिनोटिफाय करपाचो ते तुम्ही मातशें करा आणि हेचेर पड्डो घाला आता या विशयाचेर हांव हें करता हांगा स्टॉप जाता आयज हांव गोंयच्या आनी एक भागातून आमच्या उपोषणाच्या स्थळाचेर हजारांनी लोक आमकां आपले सहकार्य दिवपाक फुडें आयले त्या सगळ्या आमच्या गोंयकारांक हांव सांगूंक सोदतां ते अशें की ही जी युनिटी मॉलाची आणि प्रशासन संबंधी लढाई आम्ही जिखलेली आसा फक्त जो कितें तो पत्रव्यवहार जो आसा तो तितको बाकी आसा हांव म्हज्या सगळ्या गोंयकारांक सांगूंक सोदतां की आमी चिमलकार तुमचे खूप खूप आभारी आसा आमी चिंतून नासले की आमच्या गोंयकारांकडून आमकां इतके प्रेम मेळटले म्हणून दुसरी गजाल आमी अशें करता हांगासर कालूच आमी एक शपथ घेतलेली की अशी जय जय ज्या ज्या ठिकाणी गोंयकाराचेर अन्याय जातलो थंय थंय आमी आमच्या गोंयकाराच्या मदतीक धांवून येतले चिमलकार हे आमी कित्याक सांगता आयज तुम्ही पळयता प्रत्येक कडेन जे कितें आमचेर अन्याय जाता थंयसर तो गांव एकटो लढाई लढटा आणि हे जे निकम्मे सरकार जे आसा ते कितें करता आमकां अंडर इस्टिमेट करता आमकां सुद्धा विचारले आमच्या आमदारान म्हटलें सुरवातीक तो म्हणपाक लागलो आमी लोक खंय आसा ते आमी आसा मागीर सांगपाक लागलो खंय मेजॉरिटी आसा ते आसा आणि मागीर कितें स्टेटमेंट ते 100 लोक सुद्धा तेजे कडेन ना तेंचे कडेन ते 100 लोक रे बाबा सो सांगपाचें अशें आसा की आमी जो आमचो युनारी आसा तांकां आमी सलाम करता वंदन करता तांकां आणि हांव मागता सगळ्या गोंयकारां कडसून की आमच्यो बायलांच्या बद्दल आमकां अभिमान आसा तुम्ही त्यांचे इन्स्पिरेशन घेवचें आणि असोच आमच्या सारको जो लढो जो आसा शांतताय मार्गेन फुडें व्हरचो देव बरें करूं ओके चालेल जसं की
परत एकदा आमच्या लोकांक सांगता आमकां रिटर्न डॉक्युमेंटेशन जाय ऑफिशियली दोन्ही डिपार्टमेंटा कडसून हा बरो बरो आता सारकें हॅलो हॅलो स्पिकर हो कर मातसो कोणी आमकां 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 फीस कर जशें की आमी आतां आमचो जी आयज मिटींग आसा जे आमी डिमांड मागला की नोटिफिकेशन जे काल येयला ते आमकां प्रत्येक जे डिपार्टमेंट आहा त्या डिपार्टमेंटान दिवपाक जाय दोनूय प्रोजेक्टांचे DPRs आमकां दिवपाक जाय स्पेशली जो जॉयंट सेक्रेटरी आसा फायनान्साचो प्रणब भट त्यांनी तो DPR प्रशासन स्तंभाचो आमकां दिवपाक जाय आनी मिडियाकूय मागता की तुमी तेंचे कडेन मागचो म्हणून आनी जो आमकां जागा जाय जे आमचे सायटची रिस्टोर करपाक जाय आनी ऑफिशियली हे सगळें आमकां मेळना तेन्ना पर्यंत आमी थंयसर हांगा स्ट्रायक कंटिन्यू करतले थंयसरले आमी कशेंच उठपाचे ना सो आतां आमी थोडो टायम हांगा बसतले हांगा सो जे जे लिडर्स येयल्ले आसा खूब तेंच्यांनी जेन्ना बसता तेन्ना सेपरेटली आपली ती 2-2 मिनटांनी उलोवन आमकां सपोर्ट दाखोवपाचो आनी एक संदेश सरकाराक दिवचो सो आमी मातसो टायम सगळे हांगा बसया आनी जे जे कोण आमकां सपोर्ट करपाक येयला दुसऱ्या दुसऱ्या गांवांच्यान तेंच्यांनी 2-2 मिनटांनी उलोवन हे आमकां सपोर्ट करचो ओके दुसरा माइक यूज कर दुसरा माइक म्हणजे एक क्वेश्चन आशिल्लो जेन्ना एलोपीन सांगलें ती ITची लँड आशिल्ली ती टुरिझम डिपार्टमेंटान गेली जाल्यार टुरिझम डिपार्टमेंटान गेली जाल्यार टुरिझम डिपार्टमेंट ते काल ऑर्डर काडले सो टुरिझम डिपार्टमेंटाक जेन्ना लँड वयता तेन्ना ते ऑर्डर काडूंक शकना ना तशें आमचे कडेन डॉक्युमेंट्स जे आसा पळय त्या प्रमाणे ऑलरेडी ते प्लॉट A आणि प्लॉट B ते केल्ले आसा प्लॉट A जो आसा युनिटी मॉलाचो आणि प्लॉट B जो प्रशासन स्तंभाचो आणि प्रशासन स्तंभाचो जे डिपार्टमेंटान ऑलरेडी PPP मॉडेलाचेर NCC जी कंपनी आहा तेजे कडेन जाग्याचे हे सगळे ते डॉक्युमेंट्स ऑलरेडी केल्ले आसा 2 महिन्या पयलीं सॉइल टेस्टिंगूय जाताली ते आमी अडवना सो काम तेंचे इंटरनली सगळे अप्रुवल्स बी जाल्ले आसा म्हणून आमी मागता सरकारान प्रशासन स्तंभ सगळं ताका लागता JID आणि फायनान्स डिपार्टमेंट तेंच्यांनी ऑफिशियली सांगचे बाकीचे हॅलो ते वेटलँड केदारनाथ करूंक शकना ते एनवायरमेंट मिनिस्ट्री येता गोवा स्टेट वेटलँड ऑथॉरिटी आसा तर तेवूय CMकूच लागता तर CMन तेगेर प्रशासन स्तंभाचे आणि वेटलँडाचे क्लियरली सांगता जाय आणि GTDCन आहा ते युनिटी मॉलाचें सांगपाक जाय अशें आमी ऑफिशियली तांकां सांगता पुरो पुरो गव्हर्नमेंटाची लँड जी आसा आता जशी ते प्रोजेक्ट केला कौन रे राकेश आज जी सभा जावपाची आसली आझाद मैदानाचेर आज असो विशय आसा की आमच्या गोंयान आमी निवडून दिल्ले लोकशाही पद्दतीन निवडून सरकार आसा कारण रातच्या उशिरा जो आसा आमकां आझाद मैदानाचेर जमपासून परावृत्त करता आमकां आझाद मैदानाचेर जमपाक दिना राजधानी शहरान आझाद मैदान हे खरें म्हणल्यार आझाद आसूं जाय आसलें पण आयज थंयसर कांय रिस्ट्रिक्शनां सरकारान आपल्याक जे आमी दिल्ले तांकां अधिकार आसा ते अधिकार वापरून तेंच्यांनी जे बंधन घातलेले तर ही जी हुकुमशाही आसा ती आमी कितलो तेंप खपोवन घेतले हे आमी आतां विचार करपाक जाय आणि एक तुमकां गजाल सांगता की सुरवातीकच्यान म्हणजे बाप सर्गेस्त मनोहर पर्रीकर हेणे काय पोराटे हाडून आमच्या राजकारणान सोडलेले आसा तेजी ही आतां फळां आमी भोगतात कारण अगदी सुरवातीकच्यान जरी चिंबलकारांचो हो लढो जो आसा हो घेतलो जाल्यार आमकां एक गोष्ट लक्षात घेवपाक जाय की शेवटी डेव्हलपमेंट जो आसा तो कोणा खातीर तर तो लोकां खातीर तो जनते खातीर आसूं जाय आणि जेन्ना थंयसरले ग्रामपंचायतीन ठराव जाता ग्रामसभेन
एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा ठराव होता, तरी सुद्धा ते ओव्हररूल करून चुकीच्या पद्धतीन व्हिडिओ ऑर्डर काढता जी सेटासाइड केली ऑनरेबल कोर्टान, त्या व्हिडिओचेर अजूनपर्यंत काय ऍक्शन झाली ना. त्याने त्याच्या परबिबान नासून सुद्धा त्याने ती ऑर्डर काढलेली. ही भुरगेपणाची एक लक्षणं. त्यानंतर मुख्यमंत्री सांगता की ऑलरेडी थंय 25 कोटी खर्च जाल्ले आसा. हे 25 कोटी खंयच्यान आनी कशे खर्च जाले, त्याचे अप्रुव्हल केन्ना जाले, त्याचे टेंडरिंग केन्ना जाले, ह्यो सगळ्यो ज्यो गजाली आसा पळय न्ही, ह्यो सगळ्यो भुरगेपणाच्यो गजाली आसा. ही त्यांची इमॅच्युरिटी दाखयता. थंयसरलो थळावो आमदार, हो आमदार पयलीं सुरवातीक चिंबलकारा बरोबर आसता, मागीर ताचें परिवर्तन जाल्ल्या उपरांत तो थळाव्या बरोबर ना. आणि पयर एक दिसा तो सांगता की ल्हान भुरगे हांव कित्याक म्हणटा तें सांगता, कारण तो पयर सांगता की ते म्हाका गाळी मारता म्हणून हांव थंय वचना म्हणून. ही भुरगेपणां न्ही. हे खरें म्हणल्यार चवथेतले भुरगे बिरगे अशें म्हणटा, तो म्हाका गाळी मारता हांव तुज्या वांगडा उलयना. ही भुरगेपणां. आणि तशीच ही जी सगळी भुरगेपणाची गाय केल्ली आसा, आयज जी ऑर्डर काढल्या ती ऑर्डर ऑथॉरिटी नासतना त्या मनशान काढलेली आसा. ही जी भुरगेपणां चल्लेली आसा, ही भुरगेपणां सोंपपाक जाय. एक गोष्ट लक्षात दवरा, हो लढो फक्त चिंबलकारांचो न्ही, हो चिंबलकारांनी एक मशाल पेटयल्ली आसा आणि ती आता गोंयभर भोंवपा जाय. आणि जशें सुरवातीच्यान आमी सांगत येयल्लें आसा की चिंबलकारांनी सुरू केल्लो लढो, तेंच्यांनी सत्याग्रहान चलयल्लो लढो आयज यशस्वी जाल्लो आसा. त्या खातीर चिंबलकारांचे अभिनंदन, सगळ्या गोंयकारांचे अभिनंदन. आणि अशाच प्रकारे जे कितें म्हणून आमच्या हक्काचेर गदा हाडपा खातीर म्हणून जी कितें कार्यावळी केल्यो वयतल्यो सरकारा कडल्यान, थंय आमी ताका विरोध करतले. दुसरी गोष्ट अशी लक्षात दवरा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणून जो विषय आसता, अशें विचार करुया सगळे गोंय आमचे कॉन्क्रिटायज जाले जाल्यार आमी जगूंक शकतले काय कितें. आयज आमचे कडेन जाय तें उदक दिवपाक ना, सगळ्याक टँकरी भोंवता. हांगासर बांयगणी पठाराचेर जे आसा हे टँकरींचें उदक खावचें पडटा, ना जाल्यार बोरवेलीचें उदक खावचें पडटा. आमकां जाय तें उदक दिवपाक सरकाराची तांक ना, तरी सुद्दां कसलो डेव्हलपमेंट करता हेजेर सरकारान विचार करूंक जाय. हांव जाणा सगळे जाण उलोवपी आसा आणि उलोवपा सारकें खूब कितें आसा, पण हांव थांबता हांगासर. ह्या सगळ्या गोष्टींचो विचार जावपा जाय. आणि म्हाका दिसता ह्या मंथनांतल्यान कितें तरी अमृत भायर सरतले आनी ते आमच्या गोंयांक तारतले अशी हांव इच्छा व्यक्त करता. आणि परत एकदा चिंबलकारांचें अभिनंदन करता, सगळ्या गोंयकारांचें अभिनंदन करता. देव बरें करूं. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. बोलो रघुपति राघव राजा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. सीताराम सीताराम भज प्यारे तू सीताराम. सीताराम सीताराम भज प्यारे तू सीताराम. रघुपति राघव राजा राम